2026 मध्ये महाराष्ट्र बी.एड सी.ई.टी. आणि ई.एल.सी.टी. देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक व्हिडिओ सिरीज आपण सुरू केली आहे आणि या सिरीजमध्ये आपण मेंटल ॲबिलिटी या सेक्शनमधील सर्व महत्त्वाच्या टॉपिकवरील एम.सी.क्यू डिस्कस करत आहोत. तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण बी.एड सी.ई.टी. कायम विचारल्या जाणाऱ्या एम.सी.क्यूचं आन्सर्स पाहणार आहोत. सोबत हे एम.सी.क्यू तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये कसे सॉल्व्ह करू शकता या सुद्धा ट्रिक्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी.एड सी.ई.टी. आणि ई.एल.सी.टी.साठी असणारा जो 30 दिवसांचा क्रॅश कोर्स आहे हा 23 फेब्रुवारीपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू होत आहे. तर या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एम.सी.क्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये कव्हर केला जाईल आणि परीक्षेनंतर तुमच्या ॲडमिशनमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅचमध्ये केलं जाईल. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी.एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम रिप्रेझेंट वाईल्ड ॲनिमल लायन काऊ? यापैकी कोणती आकृती वन्य प्राणी सिंह आणि गायींचे प्रतिनिधित्व करते? तर मित्रांनो, वेन डायग्राम मध्ये आपल्याला वस्तू, व्यक्ती किंवा जागा दिलेल्या असतात. त्यामधला संबंध ओळखून आपल्याला योग्य ती वेन डायग्राम याच्यामध्ये निवडावी लागते. तर आपण याच्यामध्ये पाहू शकतो, आपल्याला 3 गोष्टी इथे दिल्यात: वाईल्ड ॲनिमल, लायन आणि काऊ. तर मित्रांनो, आपल्याला जसं की माहित आहे, सिंह हा वन्य प्राणी आहे, पण गाय ही वन्य प्राणी नसून पाळीव प्राणी आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सिंह हा वन्य प्राणी या ग्रुपशी कम्प्लिटली बिलॉंग करतो. त्याच्यामुळे आता जर हे बाहेरचं वर्तुळ, बाहेरचं सर्कल जर वाईल्ड ॲनिमल असेल, तर लायन हा या वाईल्ड ॲनिमल ग्रुपशी कम्प्लिटली बिलॉंग करणारा ग्रुप असणार आहे. त्याच्यामुळे आपण इथे म्हणू शकतो की सर्व सिंह जे आहेत ते वाईल्ड ॲनिमल आहेत. पण काऊच्या बाबतीत मग आपण काय करणार? कारण काऊ ही वाईल्ड ॲनिमल नाहीये आणि काऊ आणि सिंह यांचा एकमेकांशी काही डायरेक्टली संबंध नाहीये. त्याच्यामुळे काऊसाठी आपण एक सेपरेट सर्कल ड्रॉ करून काऊला ते सर्कल असाइन करू शकतो. त्यामुळे या प्रश्नामध्ये आपण पाहू शकतो ऑप्शन डी जो आहे तो इथे योग्य पर्याय असणार आहे. कारण याच्यामध्ये सिंह हे वाईल्ड ॲनिमल आहेत, पण काऊ या गोष्टीचा वाईल्ड ॲनिमल किंवा सिंह या दोन्ही गोष्टींशी कुठलाही संबंध नाहीये. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम रिप्रेझेंट इंडिया, लखनौ अँड USA? तर मित्रांनो, यापैकी कोणती आकृती भारत, लखनौ आणि अमेरिका यांचे प्रतिनिधित्व करते? आपण जर पाहिलं तर आपण भारताला एक जर सर्कल असाइन केलं तर लखनौ जो आहे तो भारतामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की लखनौ हा भारताचा पार्ट आहे. त्याच्यानंतर अमेरिका किंवा USA जो आहे तो भारताचा किंवा लखनौचा पार्ट नाहीये, किंवा भारताशी किंवा लखनौशी परस्पर संबंध USAचा किंवा अमेरिकेचा नाहीये. त्याच्यामुळं मागच्या क्वेश्चन मध्ये जशी डायग्राम आपण ड्रॉ केली होती तशीच डायग्राम या क्वेश्चन मध्ये पण आपल्याला ड्रॉ करावी लागेल, ज्याच्यामध्ये हे बाहेरचं सर्कल जे आहे ते भारत असणार आहे. त्याच्यानंतर आतलं जे सर्कल आहे ते लखनौ असणार आहे. त्याच्यानंतर हे जे एक्स्ट्रा सर्कल आपण साईडला ड्रॉ केलंय ते USA किंवा अमेरिका असणार आहे. कारण USA आणि लखनौचा कुठलाही डायरेक्ट संबंध नाहीये किंवा USA आणि भारताचा कुठलाही डायरेक्ट संबंध नाहीये. त्याच्यामुळे या प्रश्नाचंही योग्य उत्तर ऑप्शन डी हे असणार आहे. तर मित्रांनो, आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम करेक्टली रिप्रेझेंट द रिलेशनशिप अमंग टायगर, एलिफंट, ॲनिमल? तर याच्यामध्ये आपल्याला विचारलंय की यापैकी कोणती आकृती ही वाघ, हत्ती आणि प्राणी यांच्यामधील संबंध दर्शवते? तर आपण इथे जर पाहिलं तर वाघ, हत्ती हे दोन्ही पण प्राणी आहेत, बरोबर? तर आपण जर प्राण्यांसाठी एक सर्कल असाइन केलं, समजा हे मोठं सर्कल जे असेल ते प्राण्यांसाठी असेल. त्याच्यानंतर वाघ आणि हत्ती आपण इथे कसं रिप्रेझेंट करणार? आता वाघ आणि हत्ती या दोन गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये. त्याच्यामुळे आपण हे दोन सर्कल जे असतील ते एकमेकांपासून पूर्णतः वेगळे ठेवणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्राणी हे दोन्ही पण आहेत, त्याच्यामुळे प्राण्याच्या सर्कलमध्ये आपण दोन्हीही सर्कल ड्रॉ करणार. याच्यावरनं मग आपण असं म्हणू शकतो की हे सर्कल जर टायगर साठी असेल, हे सर्कल
जर एलिफंटसाठी असेल आणि मोठं सर्कल हे ॲनिमल किंवा प्राण्यासाठी असेल तर या प्रकारची वेन डायग्राम आपण दिलेल्या माहितीवरनं ड्रॉ करू शकतो. त्यामुळे उत्तरामध्ये आपण पाहू शकतो ऑप्शन सी जो आहे तो इथे योग्य पर्याय असणार आहे. कारण एलिफंट आणि टायगर हे दोन्ही पण ॲनिमल किंवा प्राणी आहेत आणि एकमेकांचा यांच्याशी कुठलाही संबंध नाहीये. त्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य पर्याय आहे. आता मित्रांनो आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय विच डायग्राम विल बेस्ट रिप्रेझेंट द रिलेशनशिप अमंग द थ्री क्लासेस डॉक्टर, टीचर, वुमन. तर मित्रांनो आता जर आपण पाहिलं तर डॉक्टर आणि टीचर या गोष्टींचा पहिले आपण संबंध लावूयात. तर डॉक्टरसाठी एक सर्कल ड्रॉ केलं आपण आणि टीचर. तर आता आपण पाहू शकतो की आपण इथे पाहू शकतो जे मेडिकल कॉलेज जे असतात ना त्यामध्ये जे शिकवणारे शिक्षक असतात, जे टीचर असतात ते डॉक्टर असतात. त्यामुळे डॉक्टर आणि टीचर यांचा काही असा संबंध आहे. म्हणजे काही डॉक्टर हे टीचर आहेत आणि काही टीचर हे डॉक्टर आहेत आपण असं म्हणू शकतो. कारण इतर कॉलेजेसमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत ते मे बी डॉक्टर नसू शकतात, ते फक्त टीचर असतील, त्यांच्याकडे डॉक्टर ही पदवी नसेल. पण मेडिकल कॉलेजमध्ये म्हणा किंवा मग ज्यांची PhD झाली आहे ते आपण डॉक्टर म्हणू शकतो. म्हणून काही टीचर हे डॉक्टर आहेत किंवा काही डॉक्टर हे टीचर आहेत. पुढचं काय दिलं आपल्याला, वुमन आणि टीचरचं एक रिलेशनशिप आपण लावू शकतो. आता वुमनसाठी आपण एक सर्कल ड्रॉ केलं आणि टीचरसाठी एक सर्कल ड्रॉ केलं. आता टीचर आणि वुमन मध्ये काय संबंध असेल की काही शिक्षक ह्या महिला आहेत. त्याच्यामुळे आपण इथे पार्शियल ओव्हरलॅप इथे दाखवलाय. जसं वरती डॉक्टर आणि टीचर मध्ये पार्शियल ओव्हरलॅप दाखवलाय, सेम टीचर आणि विमेन म्हणजे शिक्षक आणि महिलामध्ये आपण पार्शियल ओव्हरलॅप दाखवलाय. काही महिला या शिक्षक आहेत, काही शिक्षक या महिला आहेत, याच्यावरून आपण म्हणू शकतो. आता तिसरी जोडी आपण याच्यामध्ये लावू शकतो. आपण पहिली लावली डॉक्टर टीचर, टीचर वुमन ही दुसरी जोडी लावली आपण, डॉक्टर आणि वुमन ही जोडी लावू शकतो आपण. आता डॉक्टरचं एक सर्कल आपण ड्रॉ केलं आणि एक विमेनचं सर्कल ड्रॉ केलं. आता आपल्याला माहिती आहे काही डॉक्टर ज्या असतात त्या महिला असतात किंवा आपण असंही म्हणू शकतो की काही महिला या डॉक्टर आहेत. त्याच्यावरनं इथे आपण पार्शियल ओव्हरलॅप इथे करू शकतो. आता जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी आपण असं पाहतो, समजा एखादं कॉलेज आहे, ठीक आहे, एखादं मेडिकल कॉलेज आहे, तिथे टीचर असणार आहेत, ते डॉक्टर असणार आहेत आणि त्या शिक्षकांमध्ये काही महिला पण असणार आहे. म्हणजे आपल्याला ही डायग्राम जी आहे या तीनही डायग्राम कंबाईन करून एक डायग्राम ड्रॉ करावा लागेल ज्याच्यामध्ये सगळे एकमेकांशी परस्पर पद्धतीने ओव्हरलॅप झाले असतील. आता जर आपण डायग्राम ड्रॉ करायचं झालं तर समजा आपण डॉक्टर या डायग्रामने दाखवलं, या सर्कलने दाखवलं. आता टीचर आपण या सर्कलने दाखवूयात आणि आता दोन्हींशी संबंधित असणारा जो विमेन वर्ड आहे तो या डायग्रामने दाखवूयात. म्हणजे आपण इथं जर पाहिलं तर टीचर आणि विमेन मध्ये ओव्हरलॅप आहे. म्हणजे काही शिक्षक हे महिला आहेत. त्याच्यानंतर इथे डॉक्टर आणि टीचर या दोन गोष्टींमध्ये ओव्हरलॅप आहे. म्हणजे काही डॉक्टर हे टीचर आहेत, काही टीचर हे डॉक्टर आहेत. त्यानंतर आता डॉक्टर आणि विमेन मध्ये आपण एक रिलेशन लावू शकतो की काही डॉक्टर या विमेन्स आहेत, काही डॉक्टर या महिला आहेत किंवा काही महिला या डॉक्टर आहेत. आता यांच्यामध्ये तिन्हींचा एक ओव्हरलॅप आलेला इथे सेंटरमध्ये दिसतोय. त्या सेंटर मधला जो ओव्हरलॅप आहे तो काय सांगतो की काही टीचर डॉक्टर आहेत आणि ते टीचर महिला आहेत. म्हणजेच काही महिला डॉक्टर टीचर आहेत. ठीक आहे, तर याच्यावरनं आपण ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर म्हणू शकतो. कारण डायग्राम मध्ये आपण पाहू शकतो की इथे सगळे एकमेकांशी परस्पर संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आपल्याला प्रश्न दिलाय की विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम रिप्रेझेंट द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन बुक्स, नॉव्हेल आणि डिक्शनरी. आता आपल्याला बुक्स, नॉव्हेल्स आणि डिक्शनरी या तिन्हींचा संबंध विचारला. आता आपल्याला माहिती आहे नॉव्हेल म्हणजे कादंबरी आणि कादंबरी हे बुक आहे. त्याच्यानंतर डिक्शनरी म्हणजेच शब्दकोश आणि डिक्शनरी सुद्धा एक प्रकारचं बुक आहे. म्हणजे ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या बुक आहेत. मग याच्यावरनं आपण एक डायग्राम ड्रॉ करू शकतो. उदाहरणार्थ आता बुकसाठी आपण एक मोठं सर्कल ड्रॉ करूयात. हे असेल बुक. त्याच्यानंतर आपण जसं म्हटलं होतं की काही डिक्शनरी किंवा शब्दकोश, आपण जसं म्हटलं होतं की शब्दकोश किंवा डिक्शनरी हे बुक आहेत,
तसंच कादंबरी किंवा नॉव्हेल हे बुक आहेत. तर आपण याच्यामध्ये 2 सर्कल ड्रॉ करूयात. आता याच्यामधलं एक सर्कल हे नॉव्हेल असणार आहे आणि दुसरं जे सर्कल आहे ते डिक्शनरी असणार आहे. पण आता आपण असं म्हणू शकत नाही की काही डिक्शनरी नॉव्हेल आहेत किंवा सर्वच डिक्शनरी नॉव्हेल आहेत. म्हणजेच डिक्शनरी आणि नॉव्हेल मध्ये परस्पर कुठलाही संबंध नाहीये. म्हणून आपण हे जे 2 सर्कल आहेत, हे जे 2 वर्तुळ आहेत ते एकमेकांपासून सेपरेट काढलेत. पण डिक्शनरी आणि नॉव्हेल दोन्ही पण पुस्तकं असल्यामुळे पुस्तकांच्या सर्कलमध्ये दोन्हीही आपण ड्रॉ केलेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, जिथे नॉव्हेल, डिक्शनरी आणि बुक्ससाठी सर्कल दाखवलेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न आहे, द गिवन डायग्राम रिप्रेझेंट दोज पीपल हु प्ले हॉकी, क्रिकेट अँड बॅडमिंटन. सी द डायग्राम अँड फाइंड आउट दोज पीपल हु प्ले ऑल 3 गेम्स. तर दिलेल्या आकृतीत हॉकी, क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करीत आहे. आकृती पाहून सर्व 3 खेळणारे लोक शोधा. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण कालच्या टॉपिकमध्ये किंवा कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की वेन डायग्राम या प्रकारामध्ये जे प्रश्न असतात ते 2 प्रकारे येतात. एक तर तुम्हाला प्रश्न दिलेला असतो, त्याच्यावरनं आकृती ओळखायची असते. ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहतोय, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न आपल्याला विचारलाय तो आकृतीवरनं विचारलेला आहे. आकृती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, वेन डायग्राम ऑलरेडी दिलेली असणार आहे आणि त्या वेन डायग्रामचं अनालिसिस करून आपल्याला त्या प्रश्नाचं आन्सर काढायचं असणार आहे. तर इथे आपण पाहू शकतो की इथे 3 वेगवेगळे खेळ खेळणारे ग्रुप दिलेले आहेत. पहिला खेळ आहे बॅडमिंटन, दुसरा आहे हॉकी आणि तिसरा जो आहे तो क्रिकेट आहे. तर आपण इथे पाहू शकतो हा जो स्क्वेअर किंवा हा जो चौकोन दिलेला आहे बॅडमिंटनचा, या चौकोनामध्ये जे लोक आहेत ते बॅडमिंटन खेळतात. त्यानंतर क्रिकेटचा जो चौकोन आहे त्या चौकोनामधले जे लोक आहेत ते क्रिकेट खेळतात. त्यानंतर हॉकीच्या चौकोनामधले लोक जे आहेत ते हॉकी खेळतात. आता आपण इथे पाहू शकतो की पी जो आहे तो फक्त हॉकी खेळणारा व्यक्ती आहे. त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर यू जो रिजन आहे त्याच्यामध्ये फक्त क्रिकेट खेळणारे असतील, आर रिजन मध्ये फक्त बॅडमिंटन खेळणारे असतील. आता इथं जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला क्यू रिजन दिसतोय. तर क्यू रिजन जो आहे ना तो बॅडमिंटन आणि हॉकी या दोन्हीही स्क्वेअरने ओव्हरलॅप केलेला आहे. म्हणजे क्यू रिजन मधले जे लोक आहेत ते बॅडमिंटन आणि हॉकी दोन्ही पण खेळतात. तसंच आपण इथं जर पाहिलं, इथं व्ही रिजन दिलाय. व्ही रिजन जो आहे तो क्रिकेट आणि हॉकी या दोन्हींनी ओव्हरलॅप केलेला आहे. म्हणजे व्ही रिजनचे लोक हॉकी आणि क्रिकेट हे दोन्ही गेम खेळतात. सिमिलरली टी रिजन जो आहे, टी रिजनचे व्यक्ती जे असतील ते बॅडमिंटन आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळत असतील. राहिला आपला एस रिजन. आता एस रिजन जर आपण व्यवस्थित पाहिलं तर इथे एस रिजन जो बनलाय तो या क्रिकेटच्या स्क्वेअरने बनलाय, सोबतच इथे हॉकीचा एक स्क्वेअर पण आहे. त्याच्यानंतर बॅडमिंटनचा स्क्वेअर सुद्धा इथे ओव्हरलॅप होतोय. म्हणजे एस रिजनचे जे व्यक्ती आहेत ते बॅडमिंटन, हॉकी आणि क्रिकेट हे 3ही गेम खेळतात. त्याच्यामुळे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ड किंवा ऑप्शन डी एस. एस वाले जे लोक आहेत किंवा एस मध्ये असणारे जे लोक आहेत ते हॉकी, क्रिकेट आणि बॅडमिंटन हे 3ही खेळ खेळतात. ठीक आहे, मग समजलंय तुम्हाला. आपण फक्त काय पाहिलं की कुठला स्क्वेअर कुठे ओव्हरलॅप करतोय आणि आपला जो इंटरेस्ट आहे म्हणजे आपल्याला जे आन्सर पाहिजे त्याच्यामध्ये जे विचारलंय ते ओव्हरलॅप आपण फक्त इथे ओळखलेत. म्हणजे 3ही जे स्क्वेअर आहे ते कुठे कॉमन पार्ट मध्ये ओव्हरलॅप करतील ते आपलं आन्सर असणार आहे. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. Which of the following statement is correct according to the diagram given below? A and B lie in all the 3 figures. E, A, B and C lie in all the 3 figures. F, C, D, B and A lie in all 3 figures and only B lies in all 3 figures. खालीलपैकी कोणते विधान आकृतीनुसार योग्य आहे? A आणि B सर्व 3 आकृत्यामध्ये आहेत. E, A, B आणि C सर्व 3 आकृत्यामध्ये आहेत. F, C, D, B आणि A सर्व 3 आकृत्यामध्ये आहेत आणि फक्त B सर्व 3 आकृत्यामध्ये आहेत. म्हणजे जसं मागचा जो क्वेश्चन होता त्या क्वेश्चन प्रमाणे आपल्याला एक कॉमन रिजन शोधायचा आहे जिथे
तो जो अल्फाबेट असेल, ते जे अक्षर असेल ते तीनही डायग्रामने किंवा तीनही आकृत्यांनी ओव्हरलॅप केलेलं असेल. आता इथं आपल्याला एक ट्रायंगल म्हणजे त्रिकोण दिलाय, एक सर्कल दिलंय म्हणजे वर्तुळ दिलंय आणि एक स्क्वेअर म्हणजे चौकोन दिलाय. आता इथे जर आपण पाहिलं तर ई जो आहे, ई रिजन म्हणजे स्क्वेअरचा हा रिजन, त्याच्यानंतर एफ रिजन आहे म्हणजे ट्रायंगलचा हा एफ रिजन, त्याच्यानंतर हा डी रिजन जो आहे सर्कलचा, हे तीनही रिजन जे आहेत ते इंडिपेंडेंट आहेत म्हणजे ते कुठल्याही दुसऱ्या आकाराने किंवा दुसऱ्या आकृतीने ओव्हरलॅप केलेले नाहीयेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सी रिजन जर पाहिला आपण, हा सी रिजन वर्तुळामध्ये पण आहे, त्याच्यासोबत तो ट्रायंगल मध्ये पण आहे. त्यानंतर मित्रांनो इथे रिजन ए आहे जो या सर्कलने आणि या स्क्वेअरने ओव्हरलॅप केलेला आहे. हा जो रिजन आहे ए, या दोन्हीने ओव्हरलॅप केलाय. त्याच्यानंतर पुढचा रिजन जो आहे तो म्हणजे बी रिजन. आता बी रिजन आपण पाहू शकतो. बी रिजन जो झालाय तो या ट्रायंगल मुळे पण झालाय, या स्क्वेअर मुळे पण तो बनलाय आणि आपण पाहू शकतो की हा बी रिजन जो आहे, जो ट्रायंगल आणि स्क्वेअरने बनलाय, तो पूर्णतः या सर्कल मध्ये आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो इथे की किंवा बी जो आहे तो सगळ्या आकृत्यांमध्ये आहे. ओनली बी लाइज इन ऑल द थ्री फिगर. हा तीनही आकृत्यामध्ये असल्यामुळे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ड किंवा ऑप्शन डी, ओनली बी लाइज इन ऑल द थ्री फिगर्स. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आयडेंटिफाय द रिजन दॅट रिप्रेझेंट स्टुडंट्स हु स्टडी बायोलॉजी अँड कम्प्युटर बट नॉट मॅथमॅटिक्स. तर इथे ज्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र आणि संगणकाचा अभ्यास केला आहे पण गणिताचा अभ्यास केला नाही, अशा क्षेत्रांचा शोध घ्या असं सांगितलं आपल्याला. तर इथे दिले आपल्याला मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचे स्टुडंट्स, इथे दिले बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्राचे स्टुडंट आणि कम्प्युटर स्टुडंट म्हणजेच संगणकाचा अभ्यास करणारे विद्यार्थी. आता काय विचारलं आपल्याला, विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र आणि संगणकाचा अभ्यास केलाय पण गणिताचा अभ्यास केला नाही. तर आता इथे हा दोन जो रिजन आहे तो कम्प्लिटली फक्त बायोलॉजीचा अभ्यास करणारे लोक आहेत. एक जो रिजन आहे तो फक्त मॅथमॅटिक्स किंवा गणिताचा अभ्यास करणारे लोक असतील आणि थ्री जो रिजन आहे तो फक्त कम्प्युटर स्टुडंट असतील ज्यांनी फक्त कम्प्युटरचा स्टडी केलाय. त्याच्यानंतर जो पुढचा रिजन आहे रिजन 4, हा रिजन असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या दोन्ही पण विषयांचा अभ्यास केला असेल. पुढचा फिफ्थ रिजन जो आहे तो असा रिजन आहे की जो सेंटरला आहे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट तो तीनही आकृत्यांनी व्यापलेला आहे. म्हणजे फिफ्थ रिजन जो असेल तो बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटर तिन्ही सब्जेक्टचा स्टडी करणारे लोक हे फिफ्थ रिजन मध्ये असतील. त्याच्यानंतर सहावा जो रिजन आहे तो मॅथमॅटिक्स म्हणजे हे सर्कल दिसतंय आपलं मॅथमॅटिक्सचं, त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटरचं आपलं हे सर्कल दिसतंय, या दोन विषयांचा अभ्यास करणारे लोक हे 6व्या रिजन मध्ये असतील. आणि 7वा रिजन म्हणजेच बायोलॉजीचे विद्यार्थी आणि कम्प्युटरचे विद्यार्थी दोन्ही विद्यार्थी याच्यामध्ये आहेत. तर मग आपल्याला प्रश्न काय विचारला होता, जीवशास्त्र आणि संगणकाचा अभ्यास केलाय पण गणिताचा अभ्यास केला नाही. तर इथे जर आपण पाहिलं तर हे जे 7 नंबरचे जे विद्यार्थी असतील त्यांनी जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीचा स्टडी तर केलायच कारण ते बायोलॉजी सर्कलमध्ये पण आहेत, सोबत कम्प्युटरचा पण स्टडी केलाय कारण ते कम्प्युटरच्या सर्कलमध्ये पण आहेत, पण त्यांनी मॅथमॅटिक्सचा स्टडी केलेला नाहीये कारण मॅथमॅटिक्सचं सर्कल हे आहे आणि 7 जो आहे तो फक्त या दोन सर्कल्सशी फक्त रिलेटेड आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क 7. ऑप्शन सी 7 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे. यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. सी द गिवन डायग्राम अँड देन फाइंड आउट द यूथ हु डज जॉब बट नॉट एज्युकेटेड. तर दिलेली आकृती जी आहे ती पहा आणि नोकरी करणारे पण अशिक्षित असलेले युवक शोधा. इथं आपल्याला दिलं यूथ, एज्युकेटेड आणि जॉब. म्हणजे हे युवक आहेत, हे शिकलेले आहेत एज्युकेटेड, आणि हे जॉब म्हणजे नोकरी करणारे आहेत. तर इथे एक जो रिजन आहे ते असे यूथ आहे की जे एज्युकेटेड पण नाही आणि ते जॉब पण करत नाही. त्याच्यानंतर 3 रिजन जो आहे ते असे यूथ आहेत ते फक्त एज्युकेटेड आहे, ते यूथ नाही आहेत म्हणजे तरुण नाही आहेत ते, आणि
ते जॉब पण करत नाही. त्याच्यानंतर 7 जो रिजन आहे त्याच्यामधले व्यक्ती हे एज्युकेटेड पण नाही, तरुण पण नाहीत, पण ते जॉब करतात. त्याच्यानंतर पुढचा रिजन जर पाहिला आपण 6 नंबरचा रिजन, तर हे लोक एज्युकेटेड आहेत आणि जॉब करतायत. 4 नंबरचा जो रिजन आहे ते तरुण आहेत आणि ते जॉब करतायत. 2 नंबरचा जो रिजन आहे ते तरुण आहेत आणि एज्युकेटेड आहेत, पण ते जॉब करत नाहीत. तर आपल्याला काय पाहिजे? नोकरी करणारे पण अशिक्षित असलेले, म्हणजे नोकरी करणारे म्हणजे जॉबचं सर्कल आणि अशिक्षित म्हणजे ते एज्युकेटेड नाही पाहिजे. आणि ते युवक हवेत आपल्याला. तर मग नोकरी करणारे म्हणजे जे जॉबच्या सर्कलमध्ये येतात असे. त्याच्यानंतर अशिक्षित म्हणजे जे एज्युकेटेडच्या सर्कलमध्ये येतात असे. त्यानंतर अशिक्षित म्हणजे जे एज्युकेटेडच्या सर्कलमध्ये येणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे युवक जे युथच्या सर्कलमध्ये येतील. आता इथे आपण जर पाहिलं तर 4 नंबर जो आहे ते युवक आहेत, जॉब करतायत, पण ते एज्युकेटेड नाहीये. त्यामुळे ब जो आहे ऑप्शन बी 4 नंबरचा जो रिजन आहे ते असे युवक आहेत की जे अशिक्षित आहेत आणि नोकरी करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 4. त्यानंतर पुढचा प्रश्न दिला आहे, गिवन बिलो are 3 figures which represent graduates, postgraduates, officers, which part represent all the officers who are graduate and postgraduate. ऑफिसर्स पाहिजेत जे ग्रॅज्युएट पण आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएट पण आहेत. खाली दिलेल्या 3 आकृती आहेत ज्या पदवीधर पदव्युत्तर अधिकारी आहेत आणि यांचे प्रतिनिधित्व करतात. कोणता भाग सर्व अधिकारी जे पदवीधर असतील आणि पदव्युत्तर असतील यांचे प्रतिनिधित्व करतो? जसं आपण मागच्या फिगर्स मध्ये पाहत आलोय, आपल्याला ओव्हरलॅप झालेला रिजन जो आहे तो जर 2 याने ओव्हरलॅप झालेला असेल तर ते दोन फीचर्स त्या लोकांमध्ये असतील. समजा इथं डी रिजन आहे, ग्रॅज्युएट पण आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट पण आहेत. एफ रिजन पोस्ट ग्रॅज्युएट पण आहेत आणि ऑफिसर्स आहेत. त्याच्यानंतर ई रिजन जो आहे ग्रॅज्युएट आहेत, त्याच्यानंतर ऑफिसर्स आहेत. आपल्याला काय शोधायचंय? आपल्याला शोधायचंय की अधिकारी आहेत म्हणजे ऑफिसर्स सर्कलमध्ये पाहिजेत, त्याच्यानंतर पदवीधर आहेत म्हणजे ग्रॅज्युएट सर्कलमध्ये पण पाहिजेत ते, आणि पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट सर्कलमध्ये पण पाहिजे. म्हणजे जी जो रिजन आहे तो ग्रॅज्युएटच्या सर्कलमध्ये पण येतोय, पोस्ट ग्रॅज्युएटच्या सर्कलमध्ये पण येतोय आणि ऑफिसरच्या सर्कलमध्ये पण येतोय. म्हणजे ऑप्शन अ जी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. जे लोक ऑफिसर्स आहेत, ग्रॅज्युएट आहे, सोबत ते पदव्युत्तर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते मेंटल ॲबिलिटी या विषयामधील काही महत्त्वाचे MCQ. अशाच पद्धतीचे MCQ तुम्हाला परीक्षेसाठी पण विचारले जातात आणि अशाच पद्धतीने या परीक्षेची तयारी करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचा 30 दिवसाचा क्रॅश कोर्स हा 23 फेब्रुवारीपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू होत आहे. तर या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये कव्हर केला जाईल आणि परीक्षेनंतर तुमच्या ॲडमिशनमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅचमध्ये केलं जाईल. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या BEd कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा.